थांबणार नाही, उत्स्फूर्त रीतीने ते तो वर्णन करेल. प्रवृत्त वाघ, ती वाणी त्याची अखंड त्या गोष्टीचं वर्णन करेल. चित्रकथा, तो ते वर्णन करताना वेगवेगळ्या पद्धतीने कथन करेल. चित्रकथा वेगळ्या अंगाने वर्णन करेल. उहवान, त्यामध्ये जसं उहापोह शब्द आहे, उह आणि अपोह, त्यातला उहवान एखादा मुद्दा सांगायचा आणि त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण करायचं, त्याला उहापोह असं म्हणतात. उह अपोह म्हणजे एक सिद्धांत मांडला, एक मुद्दा सांगितला, तर्क मांडलेला आहे आणि त्याच्यावरती निरूपण करणं, त्याच्यावरती स्पष्टीकरण करणं. उहवान, प्रतिभानवान, त्याची बुद्धिमत्ता सुद्धा तेजस्वी असते. म्हणजे वाणी त्याची वर्णन करता करता अखंड तेलाच्या धारेप्रमाणे, ज्याला तैलधारावत म्हणतात. वक्तृत्वाला एक सुंदर उपमा दिलेली आहे. पाण्याची धार आणि तेलाची धार. तेलाची धार पडत असताना ती कुठे मध्ये अशी खंडित झालेली दिसत नाही. एखादा जो जसा दोरखंड आहे, एखादी दोरी आहे, त्या दोरीप्रमाणे ते अखंड दिसते धार, त्याला तैलधारावत म्हणतात. इथून सुरू झालं ते थेट खालीच. पाण्याची धार मध्ये मध्ये तरी कुठेतरी असं गुठळे असल्यासारखं, बिंदू असल्यासारखं पाण्याच्या धारेमध्ये जाणवतं, कमी जास्त होतं. पण तेलाची धार एकदा जर असेल तर ती अखंड धार, तैलधारा होती. त्याला प्रवृत्त म्हटलेलं आहे की प्रवृत्त वाघ, न थांबता. पहिल्या आणि शेवटच्या वाक्यामध्ये जसं आहे, कुठे चढउतार करायचा, त्याला चित्रकथा, वेगळ्या पद्धतीने कथन करणं. जिथं स्वर उंच केला पाहिजे, जिथं स्वर खाली केला पाहिजे, जिथं कोमल स्वर असला पाहिजे, प्रसंगानुसार, वर्णनानुसार तो बोलतो. उहवान, एखादा तात्विक मुद्दा आहे, त्या तात्विक मुद्द्याचं स्पष्टीकरण करताना वेगवेगळ्या अंगाने जे काही स्पष्टीकरण केलं पाहिजे त्याला उहवान. आणि प्रतिभानवान, त्यात पुन्हा इतर दाखले देऊन आपल्या बुद्धिमत्तेचा कस लावणं आणि वेगळ्या ग्रंथांचा अभ्यास करणं. आशु ग्रंथस्य वक्ता, तो वेगळ्या ग्रंथांचा संदर्भ देतो. या सपंडित उच्चते, त्याला बुद्धिमान म्हटलेलं आहे. तो कधीही मर्यादा उल्लंघन करत नाही. तर बुद्धिमान माणसाच्या ठिकाणी असं चित्र दिसतं की ती विद्या त्याच्या बुद्धीच्या मागोमाग चालते आणि त्याची बुद्धी त्या विद्येच्या मार्गावरून चालते, असं चित्र विदुर सांगतात. आता इथपर्यंत विदुरांनी बुद्धिमान माणसाच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की बुद्धिमान कसं